नमस्कार सर्वांना, एंजल मिश्का या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला, आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आणि पहिल्या गुरुवारी आज मला निवांत म्हणजे 12च्या अगोदर पूजा मांडायला मिळणार आहे. कारण एंजलला ॲक्च्युली आज आहे सुट्टी. तर त्यांच्या स्कूलमध्ये काही फंक्शन्स चालू आहेत आणि एंजलला घेतलेलं आहे मी डान्समध्ये. तर ती पहिल्या राऊंडमध्ये सिलेक्ट झालेली आहे आणि तिचा आता उद्या असेल दुसरा राऊंड. तर तिला आज सुट्टी आहे आणि उद्या स्कूल आहे. त्याच्यामुळे मग एंजलचं पण जायचं टेन्शन नाही म्हणून टिफिन जास्त बनवलेला नाही आहे. त्यांच्यासाठी खिचडी बनवेल आणि मला उपवास आहे तर मग मला दुसरं काहीतरी बनवेल. त्यांना मग भाताची खिचडी बनवून ठेवेल. चला, मग सर्व कामं सकाळची आवरून झालेली आहे. इथे माझी मिश्का झोपलेली आहे. त्याच्यामुळे विचार केला की अगोदर मांडणी करते आणि मग बाकीची राहिलेली कामं. तशी कामं काय नाही, कपडे धुतलेले ते सुकत घालायचे आहेत आणि जेवण करायचं आहे. मग ते होऊन जाईल नंतर 12च्या नंतर. पहिलं मी मांडणी करते. चला तर मग मांडणी मांडून घेते आणि मग परत भेटते तुम्हाला.
एंजू हे डस्टबिन मध्ये टाक. तू खाली बस, खाली बस, खाली बस. एंजू हिला खाली उतर बाबा. आईवर बसली. खाली उतर. नाही उतरत. उतर नाही उतरत नाही. पडायची पडायची कोण लक्ष देईल तिला. काम करते. मांडणी झालेली आहे. हे वस्त्र आणि एंजलचा हे गळ्यातलं आहे, हे मॅचिंग झालेलं आहे. खूप छान वाटतं. आता इथे रांगोळी काढते, थोडीशी सिंपल, नंतर काढते. जेवण बनवते आणि ह्यांची ही अशी मस्ती सुरू असते. सर्व माझी पूजा वगैरे मांडणी झाली, जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर दोघींनी, एंजल कधी झोपत नाही, आज झोप घेतली एंजलने, आज घरी होती तर. आणि मिश्का पण झोपेतून उठलेली. आणि झोपेतून उठल्यानंतर मी चहा घेत होते, तर एंजलला म्हटलं उद्या तुझा डान्स आहे तर तू थोडीशी प्रॅक्टिस घरामध्ये कर आणि मग सरांकडे पण जा. तर ही स्वतःच तिला उठवून उठ बोलते, उठ तिला मारते आणि उठवते डान्स करायला. आणि ती स्वतःच गाणे प्ले करते आणि डान्स स्वतः करते आणि तिला पण उठवते. एंजलला खूप त्रास देते, म्हणजे लहानी बहीण आहे ना, मोठ्या बहिणीला कसं हे कर एकदम त्रास देतात, माझ्याकडे अटेन्शन द्या, मला बघ, माझ्यासोबत खेळ, दुसरं कोणाशी नाही, तिचं असं सुरू असतं एंजलच्या बाबतीमध्ये. एंजलच्या डान्स क्लासला गेले 2 दिवस सुट्टी, कारण सरांकडे काही फंक्शन सुरू आहेत आणि मग तिला उद्या तिचा फायनल राऊंड आहे, त्याच्यामुळे सरांना थोडीशी रिक्वेस्ट करून बोलवलेलं 15-20 मिनटासाठी. ते बोललेले पाठवून द्यायला, तर मी पण तिच्यासोबत गेलेली की उद्याचं काय विचारायला सरांना. आणि मी अगोदर जो डिसाईड केलेला डान्स तो घेतला नाही, कारण तिची टीचर नको म्हटली. जो फर्स्ट राऊंडमध्ये तिने डान्स केलेला आहे त्याच्याने तिचं सिलेक्शन झालेलं आहे फायनल राऊंडसाठी, तर तोच तिला फायनल राऊंडमध्ये करूया. मग हा डान्स तिचा हा फायनल राऊंडसाठी सिलेक्ट केला. आणि हा पण फर्स्ट राऊंडला पण तिने हाच केलेला, हा पण खूप छान आहे. पण ह्याच्या अगोदर जो सरांनी शिकवलेला ना, ती क्लिप मी ॲड नाही केली, तो पण खूप छान होता डान्स. पण मग म्हटलं जाऊ दे, त्यांनी नाही म्हटले तर मग ह्याच्यावरच खूप तिने प्रॅक्टिस केली. त्या गाण्यावरती पण तिने खूप प्रॅक्टिस केलेली. आणि मग हा पण सर्व छान केलेला, हा पण छान बसवला डान्स. आणि मग एक्सप्रेशन वगैरे सरांनी सांगितले व्यवस्थित करायला. आणि उद्या कसं कॉस्ट्यूम हवं आहे, कसं मेकअप हवं आहे, ते सगळं त्यांना विचारून घेतलं. आणि मग नंतर आम्ही घरी यायला निघालेलो. पण ह्या गाण्यावरतीच तिचं सिलेक्शन झालेलं. आणि हा सॉन्ग पण, हा पण छान आहे सॉन्ग. पण मला असं वाटलं की फायनल राऊंडमध्ये जरा वेगळा कोणता तरी न्यू करूया ॲड, सरांनी सांगितलेलं. बट मग तिचे टीचर नको बोली, मग आम्ही कॅन्सल केलं. अँड टायमिंगला मग ते कॅन्सल झालं. आणि मग जो हा फर्स्ट राऊंडमध्ये केला, मग हाच आम्ही फिक्स केला. आणि मग ह्याच्यावरच खूप प्रॅक्टिस केली. आणि मग हा झाला फायनल, डन झाला. आणि एंजलची खूप एंजलने खूप मेहनत केली. तिचे पाय दुखायला लागलेले, पण आता काय, डान्स आहे तर तिला करावंच लागणार आहे. मग त्याच्यानंतर आम्ही जे सामान हवं होतं उद्यासाठी ते आम्ही घेतलं आणि मग घरी आलो संध्याकाळी. उद्या एंजलचा फायनल डान्स आहे, त्याच्यासाठी मी तिच्या डान्स क्लासमध्ये तिला घेऊन गेलेली थोडीशी प्रॅक्टिस करायला, की उद्या ती परफेक्ट डान्स करेल. आणि मी घरी येऊन बघते तर मिश्काने एवढा सारा कुटाणा करून ठेवला आहे. मी तुम्हाला दाखवते 1 मिनिट. पूर्ण रांगोळी तिने हातापायाला पुसून घेतलेली आहे. आता मी आल्यावरती तिला धुतली आहे. हां, 1 ग्लास गॅलरीच्या खाली फेकून दिला. अशी का करते? आणि एक टी शर्ट गॅलरीच्या बाहेर बघितलं, बरं झालं ते खेळावर लटकून होता. आणि बाहेर माझ्या तिथे मी मांडले देवीला, तिकडचं मी दाखवते. हिने काय केलंय ते बुटकीने. चला, हे बघा. तर देवीसाठी नैवेद्य बनवते. शिरा थोडस तुपात मस्त भाजून घेते. भाजल्याच्या नंतर थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे आणि मग ड्रायफ्रुट्स, साखर वगैरे टाकेन. बापरे बाप, हे बघा किती कुटाने करते माझी पोरगी बघा.
so high I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Times don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world but keep the sky on your mind. आज खूप गोंधळ झाला. उद्या एंजलचा डान्स आहे ना, त्याच्यामुळे तिच्या डान्स क्लासमध्ये जाऊन सगळं प्रिपरेशन केलं. तिचे मग जे कॉस्ट्यूम घालणार आहे ते काढले. आज पूजेला खूप वेळ झाला. आता 10 वाजले. आता 10 वाजता मी पुस्तक वाचलं. अजून उपवास नाही सोडलेला आहे. आणि मिष्का पण खूप रडत होती. त्याच्यामुळे आल्यावर पटकन जेवण बनवलं. खूप घरामध्ये पसारा केलेला तिने. ते सगळं आवरून जेवण वगैरे बनवलं. आत्ता सगळं झालं. आता ही झोपली की मग उपवास सोडते आणि मग आजचा दिवस संपला. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला परत एकदा भेटूया नवीन ब्लॉगसोबत उद्या. तोपर्यंत गुड नाईट. आणि ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.